हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड्सच्या रिलेटेड ज्या शॉर्टकट कीज आहेत, म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तुम्ही जर एखादं डॉक्युमेंट क्रिएट केलं आणि त्या डॉक्युमेंटमध्ये काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील किंवा कॉपी पेस्ट अप्लाय करायचं असेल किंवा अंडरलाईन इफेक्ट द्यायचा असेल, तर नक्की कोणत्या शॉर्टकट कीज आहेत ज्या कीबोर्डवरील शॉर्टकट कीचा आपण यूज करून अगदी कमी वेळात पटकन आपल्या त्या सगळ्या इफेक्ट्स आपण ते डॉक्युमेंट्सला देऊ शकतो. तर ते झालं मायक्रोसॉफ्ट वर्ड. आज आपण पाहणार आहोत की मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये नक्की कोणत्या शॉर्टकट कीज आहेत. तसं बघायला जर गेलं तर कॉपी करण्यासाठी, पेस्ट करण्यासाठी किंवा कट करण्यासाठी, सेव्ह करण्यासाठी सेम जशा मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये शॉर्टकट कीज आहेत त्याच सेम शॉर्टकट कीज एक्सेलमध्ये सुद्धा आहेत. थोड्याफार ज्या काही चेंजेस आहेत ते चेंजेस मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर पहिली शॉर्टकट की ते आहे कंट्रोल+A. कंट्रोल+A म्हणजे काय, तर तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये त्या वर्कशीटमध्ये जो काही कंटेंट टाईप केलेला आहे तो ॲट अ टाईम सर्व कंटेंट कंट्रोल+A या कीबोर्डच्या शॉर्टकट कीमुळे सिलेक्ट होतो, म्हणजे सर्व कंटेंट सिलेक्ट होतो. नेक्स्ट शॉर्टकट की आहे कंट्रोल+B. कंट्रोल+B म्हणजे काय, तर एखादं जर सिलेक्शन असेल, त्या सिलेक्ट केलेल्या कंटेंटला बोल्ड इफेक्ट द्यायचा असेल तर कंट्रोल+B ही कीबोर्डची शॉर्टकट की आहे. त्याच्यानंतर थर्ड वन शॉर्टकट की आहे कंट्रोल+D. कंट्रोल+D म्हणजे काय, तर फिल डाऊन. तुम्हाला नेक्स्ट डाऊनमध्ये जर एखादा कंटेंट डाऊन फिल करायचा असेल तर कंट्रोल+D या शॉर्टकट कीचा यूज करून आपण तो कंटेंट फिल डाऊन करू शकतो. नेक्स्ट वन शॉर्टकट की आहे कंट्रोल+K. कंट्रोल+K मीन्स व्हॉट, जर तुम्हाला त्या कंटेंटमधील एखाद्या वर्डला किंवा एखाद्या सेंटेन्सला हायपरलिंक इन्सर्ट करायची असेल तर हायपरलिंक इन्सर्ट करण्यासाठी कंट्रोल+K ही शॉर्टकट की आहे. ही शॉर्टकट की यूज करून तुम्ही तुमच्या त्या वर्डला किंवा सेंटेन्सला इन्सर्ट करू शकता. काय, तर हायपरलिंक. नेक्स्ट आहे F2. ही आहे फंक्शन की. F2 ही फंक्शन की आहे आणि या फंक्शन कीचा यूज कशासाठी होतो, तर एडिट द सिलेक्टेड सेल. एखाद्या सेलमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर F2 या फंक्शन कीने आपण सिलेक्टेड सेलमधील डाटा एडिट करू शकतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आहे F5. F5 ही पण एक शॉर्टकट की आहे आणि या F5चा यूज करून तुम्ही एका स्पेसिफिक सेलमध्ये एंट्री करू शकता, मीन्स गो टू स्पेसिफिक सेल. त्याच्यानंतरची फंक्शन की आहे ती F11. F11 म्हणजे काय, तर जो तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये जर चार्ट क्रिएट करायचा असेल तर ही फंक्शन की प्रेस केल्यानंतर F11 ही फंक्शन की प्रेस केल्यानंतर तुमचा चार्ट क्रिएट होईल. जर तुम्हाला त्या एक्सेलमध्ये एखादा नवीन वर्कशीट तयार करायची असेल, तर Alt+Shift+F1 कोणती शॉर्टकट की आहे, ॲट अ टाईम 3 कीज तुम्हाला प्रेस करायच्या आहेत. Alt, Shift आणि F1 ॲट अ टाईम ज्यावेळेला तुम्ही या 3 की प्रेस करता, होल्ड डाऊन करता, त्यावेळेला इन्सर्ट न्यू वर्कशीट म्हणजे तुम्ही एक्सेलमध्ये नवीन वर्कशीट इन्सर्ट करू शकता. नेक्स्ट आहे Shift+F3. म्हणजे तुम्हाला जर एक्सेलमध्ये एखादा फॉर्म्युलाची जी विंडो असते ती ओपन करायची असेल तर Shift+F3 ने तुम्ही काय करू शकता, ओपन द एक्सेल फॉर्म्युला विंडो. त्याच्यानंतरची आहे ती Shift+F5. Shift+F5 ज्यावेळेला तुम्ही की प्रेस करता त्यावेळेला ब्रिंग अप सर्च बॉक्स, तुम्हाला एक्सेलमध्ये सर्च बॉक्स दिसेल ज्यावेळेला तुम्ही Shift+F5 हे की प्रेस कराल त्यावेळेला. आता नेक्स्ट वन शॉर्टकट की आहे कंट्रोल+L. कंट्रोल+L म्हणजे काय, तर ओपन द क्रिएट टेबल डायलॉग बॉक्स. जर तुम्हाला
एक्सेलमध्ये टेबल डायलॉग बॉक्स ओपन करायचा असेल तर Ctrl+L याचा यूज करून तुम्ही टेबल डायलॉग बॉक्स ओपन करू शकता. त्याच्यानंतर आहे Ctrl+O. Ctrl+O म्हणजे काय? ओपन अ वर्कबुक. जर एक्सेलमध्ये तुम्हाला एखादी वर्कबुक ओपन करायची असेल तर Ctrl+O ही की प्रेस केल्यानंतर तुम्ही ती वर्कबुक ओपन करू शकता. नेक्स्ट वन आहे Ctrl+W. Ctrl+W मीन्स व्हॉट? क्लोज द करंट वर्कबुक. जर एक्सेलमध्ये एखादं वर्कबुक तुम्हाला क्लोज करायचं असेल, एक्झिट करायचं असेल तर एक्सेलमध्ये ही शॉर्टकट की आहे Ctrl+W. Ctrl+Wचा यूज कशासाठी होतो? क्लोज द करंट वर्कबुक. आणि नेक्स्ट वन आहे Ctrl+N. Ctrl+N म्हणजे काय? जर मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये नवीन वर्कबुक जर क्रिएट करायची असेल तर Ctrl आणि N ही दोन कीज ज्या वेळेला तुम्ही होल्ड डाऊन कराल, प्रेस कराल, त्यावेळेला क्रिएट अ न्यू वर्कबुक म्हणजे तुम्ही एक्सेलमध्ये नवीन वर्कबुक क्रिएट करू शकता. तर अशा पद्धतीने या एक्सेलसाठी असणाऱ्या शॉर्टकट कीज आहेत. Ctrl+C कॉपी, Ctrl+V पेस्ट, Ctrl+X म्हणजे कट. जी ह्या ज्या शॉर्टकट कीज आहेत या आपण एक्सेलमध्येही यूज करू शकतो ॲज वेल ॲज मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सुद्धा आपण याचा यूज करू शकतो. अंडरलाईन इफेक्ट द्यायचा आहे, बोल्ड इफेक्ट द्यायचा आहे, इटॅलिक इफेक्ट द्यायचा आहे. ज्याप्रमाणे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण बोल्ड इफेक्ट अप्लाय करण्यासाठी Ctrl+B यूज करतो, इटॅलिक ऑप्शन अप्लाय देण्यासाठी Ctrl+I ॲज वेल ॲज अंडरलाईन इफेक्ट द्यायचे असेल तर Ctrl+U. सेम याच पद्धतीने आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सुद्धा याच कीजचा यूज करून ते इफेक्ट अप्लाय करू शकतो. हे झालं मायक्रोसॉफ्ट एक्सेल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.